पुण्याच्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये विषारी दारू पिल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आणि हा आकडा आता 13 पेक्षा अधिक जाताना दिसतोय। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि पिंपरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे जे आहेत। आतापर्यंतची काय माहिती आहे, कारण ही घटना अत्यंत दुर्दैव होती आणि अनेकांचा जीव यामध्ये गेलेला आहे। पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे, मात्र प्रशासनासोबत संवाद साधल्यानंतर पोलिसांकडून आतापर्यंतची काय माहिती आहे, मतदारसंघात किती जणांचा मृत्यू नेमका झालेला आहे? काल तसं बघितलं तर पिंपरी चिंचवड परिसरामध्ये फुगेवाडी या ठिकाणी विषारी दारू पिऊन काही लोकांचा मृत्यू झाला आहे। कालच्या बातमीनुसार जर आपण पाहिलं तर 7 मृत झाले अशी काल त्यांनी संख्या जाहीर केली होती, पण आज सकाळी मी तेथील माहिती घेतल्यानंतर असे समजते की जवळजवळ 12 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। खरं तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे। माझी अशी सूचना असणार आहे की ह्या प्रकरणामध्ये ही जी दारू ज्या ठिकाणी तयार केली जाते आणि त्या ठिकाणी कोणाच्या मार्फत तयार केली जाते आणि कोण याचा मुख्य सूत्रधार असेल त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी केला पाहिजे आणि जवळजवळ जे मृत्युमुखी पडलेले त्या सर्वांच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे निर्देश माझ्या वतीने देण्यात आलेले। खरं बघितलं तर आता हा जो धोका झालेला आहे आणि पुढील धोका टाळण्यासाठी माझं पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त असतील त्यांना असं म्हणणे आहे की अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये विषारू दारू ज्या ठिकाणी विकली जाते त्या सर्व गुत्त्यावरती बंदी आणली पाहिजे आणि जेणेकरून पुढील काळामध्ये अशी घटना घडू नये असा माझा विचार असेल। याच्या आधी सुद्धा अशा प्रकारच्या विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या घटना अनेक महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत, मात्र पिंपरी चिंचवड सारख्या भागामध्ये जर अशा पद्धतीने विषारी दारू बनवली जात असेल आणि त्यामुळे जर लोकांचा जीव जात असेल तर येत्या काळामध्ये कशा पद्धतीची कारवाईची अपेक्षा तुम्हाला आहे? पोलीस आयुक्तांशी बोलल्यानंतर त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे या सगळ्या प्रकरणाच्या कारवाईच्या अनुषंगाने येत्या काळात कशी कारवाई आक्रमक पद्धतीने राबवली जाईल? काय आज जो प्रसंग घडलेला आहे, जो प्रकार घडलेला आहे, पुढील काळामध्ये नक्कीच व्हायला नाही पाहिजे। त्या दृष्टिकोनातनं खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा पद्धतीच्या अजून किती ठिकाणी दारू विक्री केली जाते त्याचा शोध लावून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी आणि जेणेकरून पिंपरी चिंचवड शहर दारूमुक्त करण्यात यावी अशी माझी विनंती या सर्वांना असणार आहे। या घटनेमुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे काही भागामध्ये सुद्धा कुटुंबांना फटका बसलेला आहे आणि मृत्यूचा आकडा समोर येतोय। त्याच्यानुसार मृतांचा आकडा कुठेतरी अधिकृतपणे अजूनही दिला जात नाहीये असाही आरोप रोहित पवार यांनी केलेला होता। काही वेळापूर्वी ते तेथे मृतांच्या कुटुंबियांना भेटतायत आणि आकडे जे आहेत ते अद्याप खरे समोर आलेले नाहीयेत। आत्ताची जी काही माहिती तुम्ही प्रशासनाकडून घेतलेली आहे त्यानुसार मृतांचा आकडा कुठवर पोहोचलेला आहे? कालपर्यंत मृतांचा आकडा 7 वर गेला होता। आज सकाळी मी ही जी घटना घडलेली ही माझ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातच घडलेली आणि वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी या सगळ्यांचा उपचार त्या ठिकाणी करत असताना आज सकाळीच मी माहिती घेतल्यानंतर 4 लोक मृत्युमुखी पडल्याचं समजण्यात आलेले। खरं बघितलं तर 7 आणि 4 11 हा सकाळी 11पर्यंतचा आकडा होता आणि माझा असा अंदाज आहे की अजून 3-4 जण पुण्यामधले पण लोक यामध्ये सहभागी आहेत असं तेथील लोकांकडून माहिती मला मिळत आहे। पोलिसांनी आरोपींना अटक करायला सुरुवात केलेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी मुळाशी जाऊन सखोल तपास करून या सगळ्या सिंडिकेटमध्ये कोण कोण सहभागी होतं त्यांच्यावरती कारवाई करू। पोलिसांकडून काय कारवाईची अपेक्षा करताय आणि येत्या काळात ही पूर्ण विषारी दारूमुक्त शहर बनवण्यासाठी किंवा मतदारसंघ बनवण्यासाठी तुमच्या प्रशासनासोबत कशा पद्धतीच्या सूचना असतील? नाही, आत्तापर्यंत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 7 ते 8 लोकांना अटक केलेली आणि त्यांच्यावरती कारवाई पण केलेली आणि गुन्हाही दाखल केलेले। वस्तुस्थिती जर पाहता त्या ठिकाणी जी दारू कुठनं आणली जाते आणि कोण तयार करतं तिथपर्यंत मुळापर्यंत खरं तर पोलीस खात्यांनी पोचायला पाहिजे असं आम्हाला वाटते आणि जेणेकरून पुढील काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशी दुर्घटना होऊ नये याची त्यांनी सर्वांनी दखल घेतली पाहिजे। आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे होते आणि त्यांच्या पिंपरी मतदारसंघामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी तिथे पोलीस आयुक्त त्याचबरोबर इतर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सखोल तपास करून येत्या काळामध्ये संबंधित आरोपी जे आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई कशा पद्धतीने होईल आणि पिंपरी जो काही मतदारसंघ आहे किंवा शहर आहे ते अशा विषारी दारूमुक्तीपासून कशा पद्धतीने बनवलं जाईल याकडे सुद्धा लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन रवी साखरकर सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.